नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6:30 वाजल्यापासून सर्वकष स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली। श्री कोपिनेश्वर मंदिर, भाजी मंडप परिसर, जांभळी नाका परिसर, स्टेशन रोड तसंच तलावपाळी परिसरातील साफसफाई करून परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले। भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त जी गोदापुरे, नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले होते। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वतः हातात झाडू घेत अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली। यावेळी कोपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय या परिसराची त्यांनी पाहणी केली। या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोट्या गल्ल्यांचीही त्यांनी सफाई केली। तसंच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्याही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले। तसंच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेला राडारोडा त्वरित उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी नियमितपणे फुटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। मात्र तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोकाही निर्माण होऊ शकतो। त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीप्रवणी घेऊन येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या। यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असंही सांगितलं। तसंच ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेसमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या एम्फी थिएटरचीही त्यांनी पाहणी केली। यावेळी येथील नागरिकांची नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत आयुक्त राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला। स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचं कौतुक केलं, परंतु रस्त्यावर फेरीवाले आणि त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचं सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं। या बाबींची दखल घेऊन रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठवता येईल का याबाबतची चाचपणी करून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी संबंधितांना दिल्या। ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही। मात्र त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला खात्री आहे प्रताप सरनाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं खात्रीदायक विधान केले। तसंच आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईकांना तिकीट मिळावं असं मत त्यांनी काल ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले। ठाण्यातील महायुतीच्या जागा वाटपाबद्दल विचारलं असता दुसरा काय करतो ज्याच्याकडे मी लक्ष देत नाही, तसंच त्यांच्या उमेदवारावर भाष्यही करत नाही, परंतु सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ठाण्यातील बंगल्यांवर मीटिंग सुरू असतात। तसंच बंगल्यातून बाहेर आल्यावर हसत येतात आणि नंतर फोनाफोनी सुरू होते। त्यामुळे त्यांच्या घरात काय चाललं आहे याचं काय करायचं आपल्याला, आपलं घर चांगलं ठेवायचं आहे असंही त्यांनी सांगितलं। प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल अशी आपल्याला खात्री आहे। याशिवाय माजी आमदार रवींद्र फाटक असो की आमदार प्रताप सरनाईक या प्रत्येकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अधिकार आहे। याशिवाय उमेदवारी मागणं चुकीचं नाही असंही आव्हाड यांनी सांगितलं। तर आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईक यांना लोकसभेचं तिकीट मिळावं असं सांगत आव्हाडांनी राजकीय विरोधक असताना सरनाईकांवरील मित्रपण बोलण्यात दाखवून दिले। रिंगणात देण्याचा अधिकार आहे ना, तो प्रताप असो नाहीतर रवी असो, प्रत्येकाला अधिकार आहे। उमेदवारी मागणं हा काही चूक नाही आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही. मात्र त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला खात्री आहे प्रताप सरनाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं खात्रीदायक विधान केले. तसंच आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईकांना तिकीट मिळावं असं मत त्यांनी काल ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ठाण्यातील महायुतीच्या जागा वाटपाबद्दल विचारलं असता दुसरा काय करतो ज्याच्याकडे मी लक्ष देत नाही, तसंच त्यांच्या उमेदवारावर भाष्यही करत नाही, परंतु सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ठाण्यातील बंगल्यांवर मीटिंग सुरू असतात. तसंच बंगल्यातून बाहेर आल्यावर हसत येतात आणि नंतर फोनाफोनी सुरू होते. त्यामुळे त्यांच्या घरात काय चाललं आहे, याचं काय करायचं आपल्याला, आपलं घर चांगलं ठेवायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल अशी आपल्याला खात्री आहे. याशिवाय माजी आमदार रवींद्र फाटक असो की आमदार प्रताप सरनाईक या प्रत्येकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अधिकार आहे. याशिवाय उमेदवारी मागणं चुकीचं नाही असंही आव्हाड यांनी सांगितलं. तर आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईक यांना लोकसभेचं तिकीट मिळावं असं सांगत आव्हाडांनी राजकीय विरोधक असताना सरनाईकांवरील मित्रपण बोलण्यात दाखवून दिले. रिंगणात देण्याचा अधिकार आहे ना. तो प्रताप असो नाहीतर रवी असो, प्रत्येकाला अधिकार आहे. उमेदवारी मागणं हा काही चूक नाही आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी युतीच्या नेत्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. काल ठाण्यात पार पडलेल्या अशाच एका युतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. परंतु काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचं कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहावर आवर घालावा लागल्याचं हे चित्र दिसून आलं. ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीच्या या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नसेल तर युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात मेळावा पार पाडल्यानंतर घोडबंदर येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा काल पार पडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली.
परंतु काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे विकास महंत असल्याचं कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर घालावा लागल्याचं चित्र दिसून आलं। या मेळाव्यात विकास यांनी मोदी यांच्या शैलीत भाषणही केलं। उमेदवारावर गुलाल ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि RPIचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत। आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 22 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि आमचे RPIचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या महाराष्ट्राचा केलेला आहे, त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील। प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो, तो म्हणजे आमचा पक्ष महायुती। आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे, कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे। तुम्ही 1996चा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे। किंबहुना गेल्या निवडणुकीमध्ये 4,10,000चं मताधिक्य होतं। आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो 4,10,000चा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला 5 लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिक्यानं निवडून यायला हवा, आमचं असं मत आहे। आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आणि इतर समविचारी पक्ष जे आहेत ते कामाला लागले आणि आम्हाला खात्री आहे की मोठ्या फरकानं आम्ही हा विजय संपादन करू। निवडणूक आल्यानंतर उमेदवार कोण हे बघायचं नाही, आमचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनाच आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत।